नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आपण गावी चाललो आहे दापोलीला, आपल्या कोकणामध्ये। अर्जंटमध्ये चाललो आहे गावी। आपल्या आजोबांची तब्येत थोडी डाऊन झालेली आहे, सो त्यांना आपण बघायला चाललो आहे गावी। आणि बऱ्याच वर्षांनी आपण एसटीचा प्रवास करतो आहे। अतिशय खरंच खूप आदळआपट होते, पण इमर्जन्सी असल्याकारणे आपल्याला जावं लागतं आहे अर्जंटमध्ये। आणि सकाळी आपण 5ची गाडी पकडलेली आहे। सो लेट्स स्टार्ट द जर्नी। बघूया प्रवास कसा होतोय। जस्ट एन्जॉय द व्लॉग, स्टे ट्यून। आपण ज्या गाडीने आलो एस टीने, तिने आपल्याला 12 वाजता पोचवलं आहे मांदिवलीला। पण आपलं मांदिवलीपासून गाव जे आहे हे जवळजवळ 3 ते 2.5 किलोमीटर आहे। आणि आता कुठेच गाडी अवेलेबल नाही आहे, सो मे बी आपल्याला चालतच जावं लागेल। आणि एक तर जोरदार ऊन आहे, सो आपल्याकडे दुसरं कुठलं ऑप्शन नाही आहे, चालतच जावं लागेल। मी खूप वर्ष गावी राहिलेलो आहे आणि बऱ्याच वेळेला अंकोल टू मांदिवली मी चालत गेलेलो आहे। पण मित्रांनो, फर्स्ट टाईम मी एकटाच चालत जातो आहे। याच्या आधी कधी असं एकटं चालत गेलेलो नाही आहे मी। असं काय टेन्शन म्हणजे असं काय घाबरण्यासारखं नाही आहे। आणि मित्रांनो, उन्हातून चालत असताना थोडंच चाललो आपण, एक 100 मीटर, आणि तेवढंच आपल्याला एक व्यक्ती मिळाली ज्यांच्याकडे आपण लिफ्ट मागितली। थँक्स टू गॉड यार, मला लिफ्ट मिळाली, नाहीतर एवढ्या उन्हातून चालत जावं लागलं असतं। पवार बघितल्यावर वाटतं तुम्हाला देऊ किती देऊ तुम्हाला? थँक्यू सो मच सर, थँक्यू। लकीली आपल्याला खालून वरती यायला गाडीसुद्धा मिळाली, आता पूर्ण उन्हातून यावं लागलं असतं आपल्याला। आणि हे आहेत आपले आजोबा, त्यांची तब्येत आता खूपच डाऊन आहे, त्यामुळे आई त्यांना जेवण भरवते। केलेलं मी आताच। छोटा पिल्लू। मित्रांनो, आपले आता आंघोळ वगैरे झालेले आहे आणि आता जो आलो तर वाजलेले आहेत 1-1:30 वाजलेले आहे। सो चहा नाश्ता नाही करता, डायरेक्ट जेवायला बसतो। तर आईने माझ्यासाठी 2 अंडी ठेवलेली, जी आमच्या घरच्या कोंबडीने दिलेली। सो आपण त्याचा हाफ फ्राय करूया आणि जेवायला बसूया। आई आणि मी दोघं सोबत जेवायला बसतोय पडवीमध्ये। सो बघूया मेन्यूमध्ये आज काय काय आहे। सो मित्रांनो, आपलं जेवणाचं ताट आईने आपल्याला वाढलेलं आहे। तो जेवणाला आपल्याला ऑमलेट आहे। आई कसलं आहे? सुकट कसली आहे? ढोमा आहे। मिरची फ्राय करून दिली आईने, भाकरी दिले, आणि आईने मी दोघंच जेवायला बसलोय बाहेर। मे महिन्यामध्ये आम्ही सगळेजण बाहेरच बसतो। मित्रांनो, गावी जाऊन पडवीमध्ये जेवायला बसणं याचा जो आनंद आहे हा एक कोकणी माणूसच समजू शकतो। काय आनंद असतो पडवीमध्ये बसून जेवण्याचा, काही वेगळाच आनंद असतो तो। मित्रांनो, प्लीज नक्की एकदा तुम्ही पण अनुभवा। जर नसाल जेवलात पडवीमध्ये तर एकदा जेवून बघा। आणि मित्रांनो, आपलं मस्त जेवण वगैरे झालेलं आहे। जबरदस्त कडक भूक लागली होती आणि एकदम आईने एकदम झणझणीत असं सुक्या मच्छीचं रस्सा बनवला होता, मजा आली। आता एक राऊंड मारून येतो गावामध्ये, कारण की आपल्याला परत रात्री निघायचं आहे। सो कोणीतरी आपल्याला खाली मांदिवलीला सोडायसाठी आपल्याला कोणीतरी बाईक घेऊन पाहिजे। सो आपण बघतो कोणी भेटतो का आपल्याला गावामध्ये। असं बघायला गेलं तर आता कोण आहे नाही आहे मुलं, बाकी 1-2च आपल्याकडे ऑप्शन आहेत। तर मित्रांनो, एक राऊंड मारून येतो गावामध्ये। आणि मित्रांनो, आपण आता चाललो आहे, संतोष दादा आणि मी चाललो आहे वरती टाकीमध्ये पाणी बघायला चाललो आहे। कशासाठी चाललो आहे आपण संतोष दादा? पाणी बघायला चाललो आहे। आमच्या गावचं जे पूर्ण पाणी सोडतात ते संतोष दादा सोडतो पूर्ण गावाला पाणी, बरोबर? सो आता आपण बघायला चाललो आहे, पाण्याचं लेवल बघायला चाललो आहे। आणि ही आहे आपल्या गावची टाकी मित्रांनो, ज्या टाकीतून आपल्या अख्ख्या गावाला पाणी पुरवठा होतो।
सप्लाय होतो. आपण मित्रांनो चढतोय. आणि हे आपलं गाव आहे मित्रांनो. इकडे खूप सुंदर व्ह्यू आहे. जेवढी ट्रॅकिंग करायला भीती नव्हती वाटत तेवढी टाकीवरून उतरायला खाली भीती वाटत होती. ज्या सीडी लावलेल्या आहेत, जे जिने बांधलेले आहेत, ते असे असे हलत होते. आणि मित्रांनो आता आपण चाललोय जिथून आमचा जो पाण्याचा स्रोत आहे, जिथून आमचा जो झरा आहे, त्या झऱ्यातून तिकडे ज्या विहिरीला पाणी जातं त्या झऱ्यावर चाललोय. दादा हे डेली यावं लागतं तुला? डेली. हे आहे मित्रांनो गावचं जीवन. पण याच्यामध्येच सॅटिस्फॅक्शन आहे. आणि लाईट गेली ना, काय बोलतं? लाईट गेली तर मला दिवसातून 2-3 वेळा फेऱ्या मारायला लागतात एकट्यालाच. मग ते 7 वाजू दे ना तर किती पण वाजू दे. अच्छा. पण मी येऊन चालू करून जातो रे. अरे वा. गवत बघू शकता मित्रांनो. एवढ्या गवतातून डेली जावं लागतं. कधी रात्री वगैरे येतोच होता? रात्री येतो आम्ही खेकड्या. नाही खेकड्याना नाही रे. कधी पाण्याचं असं कधी रात्री वगैरे. 7-8-7:30 पर्यंत येतो इकडे. हा. बॅटरी घेऊन येतो. हा गवत मारलाय तो. औषध मारलं आजूबाजूच्या. अतिशय घनदाट असं जंगल झालंय पावसामुळे. तर अशा घनदाट जंगलामधून दररोज संतोषदा बोलतो की दररोज आम्हाला यावं लागतं पाणी सोडायला. बरोबर ना दा? बरोबर. आणि ही आहे आमची गावची मेन विहीर. म्हणजे जुनी विहीर पण मेन विहीर हीच आहे ना? नाही त्यातून नाही सप्लाय होत. मग तिकडच्या विहिरीत. कुठल्या तिकडच्या विहिरीतून? सॉरी. चालू करू. अरे हा. ठोकून जावं लागतं. असं ठोकून जावं लागतं कारण की ह्याच्यामध्ये पण बरेचसे साप वगैरे असतात. आता चालू झालेली आहे ते. मशीन चालू झालेली आहे आता. ही नवीन कॅबिन बांधली होती. मोटर हिच्यात होती. अच्छा. हिच्यात पण आहे मोटर, ती बिघडली ती. मग आता आपल्या गावाला कुठल्या विहिरीतून पाणी जातं? त्या विहिरीत. अच्छा. पहिले मित्रांनो ह्या विहिरीतून जायचं. भगवान. आणि मित्रांनो हा आहे आमचा मालगीचा पर्या. जिथे तुम्ही मागे ब्लॉग बघितलेला बघा, जे आपण खेकड्यानं आलेलो, तो हाच तो जरा आहे. आणि ही ती आमची नवीन विहीर आहे. आणि बघा माझ्या बॉडीला, याला काय बोलतो दादा आपण? नाही माझ्या बॉडीला लागले ते चिकन खड्या बोलतो आपण.
टाकलेला तो हा पाणी आहे तो आतमध्येच पडायचा तो विहिरीमध्ये. आणि मी बोलायचं चालू करतो, मोटर तर चालू आहे. आणि मे महिन्यात पक्षी पडलेला आतमध्ये त्याच्यामध्ये. ह्याच्यात. मग आम्ही जाऊन उतरला आतमध्ये. आतमध्ये उतरलात. शैलेश पहिला पुढं. जिथून गेलो बसत बसत त्या पायरीने खाली उतरला. तो आतमध्ये गेला तेव्हा पाणी कमी होतं ना, एवढा पाणी होतं तेव्हा. आता खोल आहे ना. आता खोल आहे, आता भरपूर खोल आहे. मग वाकून मग तहान लागली मित्रांनो फिरून फिरून, तर त्यामुळे थोडंसं पाणी प्यालो. मित्रांनो कमेंट करा किंवा लाईक करा. असं कोणी लहानपणी जर तुमचं बालपण कोकणामध्ये गेलं आहे तर असं कोणी कधी पाणी प्यायलं आहे का कधी, प्लीज लाईक करून मला कळवा. परतीचा प्रवास मित्रांनो आपला चालू झालेला आहे. आईसोबत आपण 2 घास खाल्ले, रात्रीचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर माझा शेजारचा एक मुलगा आहे नितिकेत, तो मला सोडायला आला मांदिवलीपर्यंत. रात्रीचे वाजलेले मित्रांनो 7:30. गावी खूपच अंधार असतो त्यामुळे त्याला रिटर्न जावं लागेल. त्याच्यासाठी नेहमीचं होतं, पण माझ्यासाठी हे पहिल्यांदा किंवा मी एवढ्या रात्री कधी प्रवास किंवा एवढ्या रात्री कधी आलो नव्हतो मांदिवलीला. सो नितिकेत मला सोडून घरी गेलेला आहे. आता मी इकडे एकटाच आहे, आजूबाजूला कोणी नाही आहे. पूर्ण पाहू शकता तुम्ही, काळोखच काळोख आहे सगळीकडे. मित्रांनो नितिकेत आपल्याला सोडून गेलेला आहे आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत. ॲक्च्युली आपलं प्लॅन होतं की गाडी पकडायची होती आपल्याला 9:30ची पकडायची होती, पण ती पोचायला पण लेट करेल. त्यापेक्षा एक बोरिवली गाडी आहे ST. सो आता नितिकेत मला सोडून गेलेला आहे, पण तुम्ही पाहू शकता कोणीच नाही आहे इकडे रोडला, पूर्ण सामसूम आहे. गाडी थोडी लवकर आली तर बरं होईल जरा. मित्रांनो आता एक छोटासा इन्सिडेंट झाला. मोबाईलमध्ये होतो मी आणि सडनली काळोखातून असं एक व्यक्ती चालत 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 येत होतं आणि पूर्ण ब्लॅक 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 असं दिसत होतं पूर्ण. आणि जेव्हा जवळ आलं, फ्लॅश मारली, तर जवळ आला एक व्यक्ती होता जो उघडा असा फिरत होता. एकदम काळोखातून एकदम खूपच भीती वाटली त्याला बघून. फर्स्ट टाईम काहीतरी मी असा एक्सपिरियन्स केला. आता तो त्या दिशेने कुठेतरी चालत गेला आहे. खोलतो का? आणि बियॉन्ड टाईमवर मित्रांनो आपली गाडी आलेली आहे. बसायला मस्त फ्रंट सीट मिळालेली आहे आपल्याला. आणि मित्रांनो खेडला पोचताच आपली गाडी बंद पडली. खूप त्रास झाला, झोपत होतो मस्तपैकी आणि अचानक आपली गाडी बंद पडली मेन हायवेला. आणि आम्ही सगळेजणं, हे ड्रायव्हर, सगळे पॅसेंजर, आम्ही सगळे गाडीच्या बाहेर उतरलो. काही प्रवासी तर कॅब करून घरी गेले, ओला करून. पण लगेच गॅरेज आलेले त्याची 5 मिनटातच आपली गाडी चालू झाली. पण जिथे बोरिवलीला आपल्याला 3:30ला उतरायचं होतं ते आपण उतरलो निव्वळ 6:30 वाजता आपण उतरलो आहे. आणि मित्रांनो परत आपण तिथून ट्रेन पकडून घरी गेलो. ब्लॉग छान झाला मित्रांनो. ब्लॉग आवडला तर नक्कीच चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग.